तसेच ओनर आदरणीय सन्माननीय श्रीयुत देवेश पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। मी राकेश पाटील यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते यांना शुभ सन्मानित केलं जावं। देवेश पाटील तसेच आदरणीय सन्माननीय श्रीयुत बलवंतजी म्हात्रे यांचे इथे शुभ सन्मान केला जातोय। मी राकेश पाटील यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मानित करण्यात यावं। आदरणीय सन्माननीय बलवंतजी म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ज्वलंत राहावी याच कारणासह एक सन्मान चिन्ह तसेच आदरणीय सन्माननीय श्रीयुत भरतजी वेंडे साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय। भरत वेंडे साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय। मी राकेश पाटील यांना विनंती करतोय तसेच केवणी गावातील उद्योगपती आदरणीय सन्माननीय सचिनजी मडवी साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय। सचिनजी मडवी साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय। एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना शुभ सन्मान केला जातोय। खूप खूप धन्यवाद। चला व्हीएम एंटरप्राइजेस आपला 12वा खेळाडू व्हीएम एंटरप्राइजेस जर पहिला चेंडू पडण्या अगोदर आपला 12वा खेळाडू आला नाही तर नक्कीच आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल। हॅलो हॅलो चला तर मॅच कडे व्हीएम एंटरप्राइजेस नाणेफेचा गोल जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि पहिलाच बॉल इथे डॉट डिलिव्हरी। खूप चांगली सुरुवात सागर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या शॉट हाताळत असताना मात्र इथे दिशा थोडीशी खराब होती। वाईटचा इशारा येतोय अवांतरित धावसंख्येने इथे धाव फलकाला सुरुवात होत असताना दरम्यान सागर पुन्हा एकदा लय सापडण्याचा प्रयत्न फुलर लेनचा बॉल होता इथे मात्र शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गॅप शोधण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा मात्र इथे एखाद्या वेळे नक्कीच स्ट्राईक रोटेट होते। एक चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच 10 संघ या स्पर्धेमध्ये 10 संघांनी आपला सहभाग दर्शवला आणि आजच्या दिवसामध्ये पहिली क्वालिफाय झालेला संघ तो म्हणजेच आपण पाहिला तर म्हणजेच विहान एंटरप्राइजेस काल्हेर संघ अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण दरम्यान फुल टॉस बॉल आणि इथे मात्र दिशा सुद्धा खूपच खराब। वाईट पिझ्झा हा चेंडू दरम्यान अवांतरित धावसंख्येमध्ये भर सागर गोलंदाजी मार्क वरती दरम्यान अजून लय सापडली नाहीये सागरला चांगली गोलंदाजी करावी लागेल। एक महत्त्वपूर्ण मॅच आहे नक्कीच 2 सामने ते जिंकलेले आहेत मात्र हा सामना सुद्धा तितकाच निर्णायक असणार आहे रिग्नेश 11 या संघासाठी। दरम्यान यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न मात्र इथे एलिशन होत नाहीये। दरम्यान डॉट डिलिव्हरी वापसी इथं करत असताना सागर चांगली गोलंदाजी म्हणता येईल। 2 नक्कीच अवांतरित धावा दिल्या मात्र तदनंतर एक डॉट डिलिव्हरी
मॅन्डेटरी पॉवर पिच षटक आणि या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न मध्ये असणार आहे तो म्हणजेच फलंदाज. यावेळेस फुलटास बॉल भिरकावून दिलाय खराब चेंडू आणि योग्य उत्तर. चेंडू ट्रॅव्हल होतोय काव कॉर्नरिझम मध्ये सीमारेषा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. तर आता मात्र मनोज 6 वेळे आपलं खातं खोलतोय तर संघाला निवडून देतो 9 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी. आता मात्र लय सपाटतोय फलंदाजाला. इथे आक्रमण सुरू आहे ते म्हणजे सागर या गोलंदाजावरती. यावेळेस फुलरेंचा बॉल. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा मात्र फुटवर्कचा कोणताही वापर केलेला नाहीये फलंदाजाने. दरम्यान डॉट डिलिव्हरी मिस होतं बॅट्समन. दरम्यान एक षटकार लगेच खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा वापसी करत असताना सागर. दरम्यान यावेळेस मात्र देखना दर्जेदार हाय अँड हँडसम सिक्सर येतोय तो म्हणजेच मनोजच्या बॅटमधून. दरम्यान अफलातून फलंदाजी मनोज याच्या बॅटमधून 2 षटकार नक्कीच पाहायला मिळाले. पॉवर प्लेचे षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याच्या उद्देशाने यावेळेस सलामी चालला बॅट्समन सागर. सागर मॅन्डेटरी पॉवरचं प्लेचं षटक हाताळत असताना मात्र त्याच्यावरती इथे आक्रमण मनोजच्या बॅटमधून. दरम्यान भालचंद्र नाईक 40+ हा खेळाडू वराळदेवी ताडाळी या ठिकाणी नक्कीच स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूंमध्ये 51 धावांची तुफानी खेळी गेली. नक्कीच जॉय कुमार यांच्याकडून ते ओपनिंग करत असतात याच पंचकृषी प्रीमियर लीगमध्ये. नक्कीच टाळ्यांचा कडकड व्हायलाच हवा. 40+ खेळाडू आणि 12 चेंडूंमध्ये 51 धावा. खूप चांगली फलंदाजी. नक्कीच बरेचसे भिवंडी नगरीमध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच अशा खेळाडूंनी आपल्या नावांचा कीर्तिमान उंचावला आहे. त्याच प्रकारे यावेळेस आपण पाहतोय तो म्हणजेच भालचंद्र नाईक 40+ खेळाडू 12 चेंडूंमध्ये 51 धावांची तुफानी खेळी गेली आहे. वराळदेवी ताडाळी या ठिकाणी स्पर्धा चालू आहे. आणि अशाच प्रकारचं खेळाचं प्रदर्शन जॉय कुमार या टीमसाठी या स्पर्धेमध्ये सुद्धा होईल हीच अपेक्षा. दरम्यान या मॅचकडे चालू असणारी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला रिग्नेश 11 रानाळ नक्कीच या स्पर्धेमध्ये 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने ते विजयी ठरलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या समोर खेळणारा संघ म्हणजेच VM एंटरप्राइजेस काल्हेर संघ. मात्र VM एंटरप्राइजेस काल्हेर संघ अजूनपर्यंत विजयाची नोंद त्यांनी केलेली नाही आहे स्पर्धेमध्ये. सलग 3 सामने पराजयाच्या छायेमध्ये. पाहूया हा सामना नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. याच प्रयत्नामध्ये पहिलं षटक नक्कीच सागर यांनी हाताळलं मात्र खूप महागडं षटक हाताळलं. 17 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या. मात्र तुफानी खेळी मनोज सलामी चालला बॅट्समन. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 17 धावा बिनबाद 17. तर नक्कीच जसजसं वेळ पुढे सरकेल तसतसं आणखीन रंगत या स्पर्धेमध्ये निर्माण होईल. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राम. सामना करतोय तो म्हणजेच राजन 40+ खेळाडू. फुलरलेनचा बॉल भिरकावून दिलाय डाऊन दी ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार.
सुरेख फलंदाजी. कोण म्हणले 40 प्लसचा खेळाडू आहे. काय फिटनेस आहे. जागेवरूनच स्ट्रोकला रोटेट केलं. दरम्यान ज्या प्रकारची फलंदाजी मनोज यांच्या माध्यमातून होते नॉन स्ट्रायकिंग एंडला यावेळेस ते आहेत आणि तशाच प्रकारची यावेळेस खेळी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय तो म्हणजेच राजन या फलंदाजाकडून. दरम्यान पुन्हा एकदा राम सज्ज होत असताना राईटम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा राजनसाठी. यावेळेस मात्र सुरेख सुरेख चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. मातीचा सुगंध देत असणारा हा बॉल. दरम्यान डॉट डिलिव्हरी. साधावा खर्च केल्यानंतर लगेचच दुसऱ्याच बॉलवरती निर्धाव चेंडू हाताळतोय तो म्हणजेच गोलंदाज राम. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. यावेळेस फुलर यांचा बॉल शफळून खेळण्याचा प्रयत्न होता. खेळायचं होतं कुठेतरी आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसऱ्याचकडे. दरम्यान स्वतः गोलंदाज इथे चेंडू अडवत असताना दरम्यान एक धाव नक्कीच देऊन जाईल ते म्हणजेच VM एंटरप्राइजेस काल्हेर या संघाला. रणकी चालू असणारा सामना आपण पाहतोय. VM एंटरप्राइजेस काल्हेर संघ फलंदाजी करतोय. नाणेफेचं कोल जिंकलं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आणि या निर्णयावरती नक्कीच पहिल्या षटकामध्ये तर चांगलं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावा धावून कुठल्या. दरम्यान रिग्नेश 11 रानाळ हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. राम गोलंदाजी मार्कवरती यावेळेस शफळून खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन व्यवस्थित होत नाहीये. दरम्यान यावेळेस मात्र डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाजाची मुवमेंट नक्कीच राम ओळखत असताना पाहिलं फलंदाज थोडंसं शफल खेळतोय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडंसं हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला. दरम्यान शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल. दरम्यान डॉट डिलिव्हरी ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा राम. यावेळेस ऑन साईडला बिरकावून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. मात्र इथे धावचीची संधी पाहावं लागेल आणि इथे काय होतंय मात्र सुखरूप काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. बघता बघताच 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. राजन आणि मनोज या 2 फलंदाजादरम्यान 2 धावेने आता मात्र धाव फलक पुढे सरकतोय. 26 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज राम अखेरचं चेंडू घेऊन सज्ज होईल. राईटम ओव्हर द विकेटने सुसज्ज असं मैदान. यावेळेस फुलर यांचा बॉल भिरकावून दिलंय मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमारेषा पार. सिक्सर.
गोलंदाजी स्वीकारतोय. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना पहिल्याच बॉलवरती यश संपादन करतोय. गोलंदाज यावेळेस गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाईल. सुरेख गोलंदाजी, कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं. अक्षय चौधरी मॅन फ्रॉम रानाळ. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आणि अशा षटकामध्ये मात्र एक सेट झालेला बॅट्समन, अशा बॅट्समनला इथे थांबून ठेवण्याचं काम करतोय अक्षय चौधरी. सुरेख गोलंदाजी. टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती नक्कीच अक्षयने सुद्धा आपलं नाव कोरलेलं आहे. बरेचसे सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळेस पंचक्रोशी प्रीमियर लीग खेळत आहे. यावेळेस सुरेख चेंडू, काय वेग होता चेंडूचा. बॅट फिरण्या अगोदरच चेंडू ट्रॅव्हल झाला तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अफलातून गोलंदाजी, काय गोलंदाजी होतीये. काय गोलंदाजी होतीये. स्लॉग ओव्हरचं षटक आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करतोय आणि एक गडी बाद नक्कीच बाद केलं ते म्हणजे आकाश यांच्या रूपाने. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा गडी बाद होतोय तर म्हणजेच 45 धाव संख्येवरती. प्रयत्न, स्लोवर चेंडू होता मात्र तो ओळखला होता फलंदाज मनोजाने आणि यावेळेस मात्र चेंडूवरती मोहर उमटवतोय ती म्हणजे षटकाराची. नक्कीच मनोरंजन करत असताना डीजे मास्तर तर वेलकम. कोपर गावातील समाजसेवक आदरणीय सन्माननीय हेमंतजी घरत यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. कोपर गावातील समाजसेवक हेमंतजी घरत सर. दरम्यान यावेळेस अक्षय खूप वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र इथे दिशा चुकीची. ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतरित धावसंख्येमध्ये भर. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. मात्र इथे फलंदाजी काय होतीये. सलामीचा फलंदाज मनोज 5 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय. शेवटचा अखेरचा बॉल अक्षय चौधरी टाकण्यासाठी सज्ज. राईट टर्म ओव्हरचा मारा. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मात्र इथे एलिव्हेशन व्यवस्थित होत नव्हतं आणि इथे डीप मिड विकेट रिझम मध्ये झेल टिपला गेला आणि इथे मनोजच्या खेळीचा अंत. चला, वेताळ वॅरियर्स कोपर आणि जागृत मराठा रानाळ
दोन्ही संघाच्या संगणकाने टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला वेतर वॉरियर्स आणि जागृत मराठा पंचकृषी प्रीमियर लीग आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. मी विनंती करतोय हेमंत गरत साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. जागृत मराठा आणि एका बाजूला हिंदवी युवा प्रतिष्ठान आणि एका बाजूला पंचकृषी प्रीमियर लीग. हिंदवी असं कॉल आहे आणि हिंदवी असंच टॉस आलेला आहे. मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर टॉस जिंकलेला आहे. एक निर्णायक मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी 2-2 मॅच जिंकलेले आहेत. तर सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 to 45. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर खूप चांगली फलंदाजी वेताळ संघाकडून सुद्धा झालेली आहे. 45 धावांपर्यंत रोखण्याचं आहे. कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज यावेळेस वापरण्यात येतील? चिराग, करण आहेत अजून 2 बॉलर. तर चिराग अडकेच एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. आजचा दिवस निर्णायक असेल तर त्याच्याकडून खूप अपेक्षा असेल. आणि फलंदाजीमध्ये कोण असेल? आहेत खूप बॅट्समन तर आहेत. बघू आता कमीत कमीत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. तर नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. टॉस हरलेला आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय असेल? आम्ही देखील फिल्डिंगच करणार होतो. मात्र मनाच्या विरोधात फलंदाजी करावी लागेल. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू, कारण की डू ऑर डाय मॅच आहे. तर कंपल्सरी जिंकणं इम्पॉर्टंट आहे. तर जास्तीत जास्त धावा केल्या तर थोडंसं चेस करताना प्रेशर राहील समोरच्या टीमवर. तर नक्कीच पंचकृषी प्रीमियर लीग पर्व पहिलं आहे. पहिल्या पर्वामध्ये खूप दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. कसं वाटतं हे स्पर्धेचं आयोजन, नियोजन? खूप सुंदर आयोजन आहे आणि राकेश दादांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप मेहनत घेऊन चांगली टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि ती यशस्वीरित्या पार पाडावी यासाठी त्यांना शुभेच्छा. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी. तर नक्कीच टॉस आपण बघितलं असेल तर रानाळ संघाकडून लागलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर जशी मॅच चालू होईल त्यावेळेस आपण नक्कीच मायक्रोफोनच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकाल, तो म्हणजे सिद्दीक भावे सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भरत पाटिल. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है. हिंदवी युवा प्रतिष्ठान और साथ ही साथ उनके अध्यक्ष भरत जयवंत पाटिल और की तरफ से, साथ ही साथ राकेश पाटिल, हेमंत पाटिल, नंदन पाटिल और सुनील पाटिल, इन सभी की तरफ से हार्दिक स्वागत. रिग्नेश 11 रानाल के सामने जो लक्ष्य है 4 ओवर में वो 53 रनों का है. जो आस्किंग रन रेट है वो लगभग 13.25 का है. मेरे साथ बालकुम की आवाज़ भरत पाटिल साथ में है. कई वीआईपीज मेहमान हमारे मुख्य अतिथि वीआईपी डाइस पे हैं. आप सभी का हार्दिक स्वागत. 15 मारुति कालेर ग्राउंड की बात ही कुछ और है. सामने मुंडोरा है, बाईं और ठाटे मारता हुआ खाड़ी का पानी, दाईं और गार्डन है और हमारे बिल्कुल पीछे की ओर जो एंड है वो मंदिर एंड है. 6 गांव इस पंचक्रोशी प्रीमियर लीग में खेल रहे हैं. कालेर, कशेली, कोपर, रानाल, केवनी और दीवे. बैक टू क्रिकेट नाउ.
Rignesh 11 Ranal, 53 runs needing to victory in 4 overs. समय में दोनों टीमें कॉपरेट करें. Two openers on the ground, Satish from 40 plus and Sagar. These two are the openers. Is going to be Arvind, one of the famous bowler in city cricket also. In rural cricket, Arvind, side-arm bowler, and facing him batsman Satish. वीएम स्पोर्ट्स के 12वें खिलाड़ी नहीं है, इसलिए उनको 2 रन का पेनल्टी दिया गया है. पहले ओवर की समाप्ति के बाद वो पेनल्टी अमाइट करेंगे. बैक टू क्रिकेट नाउ इज गोइंग टू बी अरविंद. अरविंद इज द वेरी फेमस बॉलर. Arvind bowled excellent over in Bali Trophy 2017. Arvind took his time now. Left arm over the wicket. Slightly cross run up to the wicket now. Facing him Satish. Balls to Satish, chipped away in the air, but well clear the fielder. Long chase from the fielder. Finally batsman gets 2. Satish off the mark with 2. And Rignesh 11 Ranal, 2 without loss. Rignesh 11. Pratap Seth Patil, FAM team. And VM Enterprises is Vinod Mukadam, FAM team. Arvind, up to the wicket now. This time batsman tried to play improvised stroke. They threw for a cheeky single. Leg by signal from umpire. 1-2 score now. Score is 3 without loss. 3 without loss. You are watching Panchkroshi Premier League from historical Kaler Bandra Maruti cricket ground. Arvind, turn from Mundora end. This time soft and push and they threw for 1. Score is 4. हमारे बीच इस वक्त माननीय श्री रमेश सीताराम पाटिल साहब सरपंच ग्राम पंचायत कोपर के प्रथम नागरिक का आगमन हो चुका है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. साथ ही साथ विनायक आनंद पाटिल उद्योगपति कोपर, आपका भी हार्दिक स्वागत है पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 में. Arvind, this time batsman tried to play through his legs. They threw for a single. Once more umpire signaling leg by. His score is 5 without loss. Chasing a target of 53. Not a very flying reply from Rignesh 11 Ranal. Arvind, long run up to the wicket now. Turn from Mundora end up to the wicket. This time left lone, right decision away from the office stump, white signal. Arvind bowls in Dusra Mohalla. His score moves up to 6 without loss. Sagar on his strike, facing Arvind. First mandatory power play. This time try to slogging, miss him outside the office stump. Lovely ball from Arvind. For Sagar, short Tharman, point cover, extra cover
and mid-off strategy. Mid-on, 2 men outside the ring, man at deep backward square leg, mid-wicket. Arvind, today is a heavy breeze running over the ground. This time it's hard and high. Should be 6. What a magnificent hit, high and handsome, 6 runs. पे 12 रन 2 रन पेनल्टी के ऐड किए जा रहे हैं। 1 ओवर की समाप्ति, रन बने हैं 14, बिना कोई विकेट के रिग्नेश 11, रानाल का स्कोर आप देख रहे हैं। पंचक्रोशी प्रीमियर लीग और अभी अभी हमारे बीच कोपर के प्रथम नागरिक सम्माननीय रमेश सीताराम पाटिल साहब सरपंच कोपर हमारे बीच बैठे हुए हैं, उनका हार्दिक स्वागत है। उद्योगपति कोपर विनायक आनंद पाटिल, आपका भी हार्दिक स्वागत। अभी अभी हमसे जुड़ चुके हैं हेमंत गरग, उद्योगपति कोपर, आपका भी हार्दिक स्वागत है। गेंदबाजी में देखना है किसको बुलाया जाता है। मंदिर एंड से करण को लगा दिया गया है। 1 ओवर 14 रन, बचे हुए 3 ओवर में नैनेश्वर बता रहे हैं कि 39 रन चाहिए। अभी भी आस्किंग रन रेट काफ़ी है। बहुत ही सुहाना मौसम, क्रिकेट का आइडियल कंडीशन आप देख रहे हैं। धूप खिली हुई है, मुंडोरा से हल्की हवा के झोंके मैदान पे बहते हुए मेरा साथ निभा रहे हैं। बलकुम की आवाज़ भरत पाटिल जी। ये शो अब तक लाए हैं हिंदवी युवा प्रतिष्ठान, उनके जो अध्यक्ष हैं भरत जयवंत पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी में राकेश पाटिल, हेमंत पाटिल, नंदन पाटिल और सुनील पाटिल। इलाहाबाद में 3 नदियों का संगम, पंचक्रोशी में 6 गांव का संगम। इस मर्तबा एलिवेशन नहीं है, लेकिन गेंद को मिड ऑफ पे जब तक उठाते 1 रन पूरा किया सतीश ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। 40 प्लस के गेंदबाज पहला ओवर करते हैं और 40 प्लस के बल्लेबाज स्ट्राइक लेते हैं। बैटिंग ओनली, गेंदबाजी नहीं। गेंदबाजी के लिए करण। इस मर्तबा बल्ले का फेस खुल गया था, हालांकि कवर ड्राइव लगाना चाहते थे। गेंद हवा में जरूर थी, लेकिन फ्लाई स्लिप के फील्डर से दूर। 2 रन बना लिए। शॉट तो अच्छा नहीं, रिजल्ट अच्छा लग रहा है। ये मैच बहुत ही कट टू कट जाएगा। 17 रन बिना किसी विकेट के। इसके बाद के मैच में जागरूक मराठा राणा ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। जागरूक मराठा रानाल, प्रदीप सेठ पाटिल उर्फ पप्पू सेठ फैम टीम है। उनके सामने वैताल वॉरियर्स सुदर्शन देवेन फैम टीम है। इस मर्तबा स्लॉक किया है, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद चली गई मिड ऑफ पर और ये देखिए आउट नहीं करना चाहते थे, 2 रन भाग लिए। लेकिन पूना बुल्डाना शॉट खेलना चाहते थे, मिड विकेट पे गेंद गई लॉन्ग ऑफ पे। जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्डाना। 2 रन स्कोर में आते हुए। देखना है अभी भी डिसीजन नहीं हुआ है वहां पर। यस, अंपायर निर्णय बताए कि कितने रन हुए। अंपायर से कोई भी आर्गुमेंट्स ना करे, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है।
मैच की शुरुआत करना है और 2 रन पूरे हुए। इन 2 रन से 19 पे पहुंचा है स्कोर। विघ्नेश 11 रानाल का। कोई भी अंपायर से आपको चर्चा नहीं करना है, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है। कम से कम आउट करते तो 1 रन बच जाता। 19 रन बिना कोई विकेट के। लक्ष्य है 53 रनों का, लेकिन मैच अभी भी कट टू कट चलता हुआ विघ्नेश 11 रानाल और वीएम इंटरप्राइजेस कालेर के बीच में। 15 गेंदों में 34 रन चाहिए। बढ़िया गेंद, लेकिन स्विंग कर दिया। पीछे खिलाड़ी है, शकर की गोली। आउट हो गए बैट्समैन सागर। खेल की शुरुआत होती भी नए बैट्समैन इस वक्त पुराने बल्लेबाजी को आए। देखिए बिल्कुल रणनीति साफ है। बाएं हाथ के गेंदबाज है तो बाएं हाथ के बल्लेबाजों को ऊपर भेजा है विघ्नेश 11 ने। नए बैट्समैन देवेश आए हैं। देवेश है नए बैट्समैन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए करण मंदिर एंड से गेंदबाजी कर रहे हैं। उनके लिए ऑन साइड के फील्ड को काफी कस दिया गया है। 4 खिलाड़ी सर्कल में। इस मर्तबा हेलीकॉप्टर, पीछे खिलाड़ी, एक और विकेट। हैट्रिक पर आ गए यहां पर करण। ₹500 का इनाम है राकेश पाटिल, नंदन पाटिल की तरफ से। 3 गेंदबाज हैं जो हैट्रिक कर चुके हैं। कुणाल, नंदन पाटिल, धनेश और चिराग माली। क्या चौथा हैट्रिक हम देखेंगे? जबकि बल्लेबाजी के लिए नए बैट्समैन अक्षय चौधरी आए हैं, टीम के कैप्टन हैं। करण हैट्रिक पे हैं। इस मर्तबा स्वीप लगाने की कोशिश, हाँ ना चलती भी, आखिरकार रन पूरा। तो बहुत ही बढ़िया ओवर करण ने समाप्त किया। 2 ओवर की समाप्ति के बाद मैच अब फंस गया है। केवल 20 रन आए और यहां से 2 ओवर में 33 रन चाहिए। कमाल की बॉलिंग की पिछले ओवर में करण ने।
दोस्तों बने रहिए हमारे साथ। आज के दिन पंचक्रोशी प्रीमियर लीग में कौन बनेगा विजेता इस पंचक्रोशी प्रीमियर लीग का आप तक लाए हैं। हिंदवी युवा प्रतिष्ठान आयोजित, उनके अध्यक्ष भरत जयवंत पाटिल और राकेश पाटिल, हेमंत पाटिल, नंदन पाटिल और सुनील पाटिल। गेंदबाजी में बहुत ही मशहूर नाम जय तुरे आए हैं। बॉलिंग बहुत परफेक्ट लग रही है। जहां तक सवाल है वीएम इंटरप्राइजेस कालेर का, एक छोटे टोटल को डिफेंड कर रही है। पहले मैच में सुनील पाटिल की जबरदस्त बल्लेबाजी आपने देखी। गेंदबाजी में जय तुरे समय में सहयोग करें प्लीज। मुंडो एंड से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन अक्षय चौधरी। अच्छा बैटल है। प्रदीप सेठ हमसे जुड़ चुके हैं, अध्यक्ष हैं। 40 प्लस के खींच के मारा है, फुल पावरफुल 6 रन। फोर्टी प्लस संगठन के सम्मान्य अध्यक्ष जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। जय तुरे की गेंद कंट्रोल पुल शॉट है, पीछे खिलाड़ी हैं, थोड़ा फंबल किया है। इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से एकाएक मैच में गर्मी आती हुई 28 पे पहुंचा है स्कोर। 10 गेंदों में यहां से जीतने के लिए 25 रन चाहिए। जबरदस्त मुकाबला आप देख रहे हैं। 10 गेंदे 25 रन। जय तुरे 2 गेंदों में 8 रन खर्च कर चुके हैं। स्विंग एंड मिस, बढ़िया वापसी जय तुरे की। धीरे धीरे ये मैच ज्यादा फंसता हुआ। 9 गेंदे और 25 रन। ये 3 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है। हालांकि इस ग्राउंड की आउटफील्ड बहुत तेज है और विकेट में भी काफी रन है। जय तुरे लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एज एंड गॉन। क्या गजब की गेंद थी। आउट हो गए अक्षय चौधरी। विकेट है रिग्नेश 11 रानाल का। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए अतुल आए हैं। अब गेंदे बची यहां से कुल मिलाकर 8 रन चाहिए 25। बहुत बढ़िया परफॉर्मेंस छोटे टोटल पर यहाँ पे हम देख रहे हैं वीएम इंटरप्राइजेस कालेर का। तेज सिंह अभी हमारे बीच में, आपका भी स्वागत है। जय तुरे मुंडोरा एंड से आते हुए इस मर्तबा आसमान में तान दिया है। क्या गेंद मैदान के बाहर, यस, मस्तक पे दस्तक, 6 रन।
7 गेंदे 19 रन। व्हाट अ मैच। अतुल ने भी जिद्दी क्रिकेट बता दिया है। यही तो प्रीमियर लीग की खासियत रहती है। और वैसे भी ये पंच क्रोशी प्रीमियर लीग है। 7-19 का इक्वेशन। मैच बराबरी भी छूटा तो क्या होता है? बॉल आउट। क्या बात है। स्विंग एंड मिस। 1 ओवर और 19 रन, डू और डाई की स्थिति। रिग्नेश 11 के सामने करो या मरो। मैच बराबरी भी छूटा तो बॉल आउट। सबसे पहले बॉल आउट अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में पाकिस्तान और भारत के बीच हुआ था मिनी वर्ल्ड कप 2007 में, जिसे भारत ने जीता था। फाइनल में मिसबा के स्कूप को श्री संत ने कैच किया था। 34 रन, 1 ओवर में 19 चाहिए। और वो फाइनल के मैन ऑफ द मैच इरफान पठान रहे थे। और वो मुकाबला, वो कप T20 का वो पहला कप महेंद्र सिंह धोनी की कप्तानी में भारत ने जीता था। 19 रन। हिट आउट और गेट आउट। गेंदबाजी में देखना है कि आखिरी ओवर के लिए किसको बुलाया गया है। बॉलर्स ने मयूर को लगाया गया है। 2 रन पेनल्टी के अभी तक तो सरदर्द नहीं हुए, लेकिन अगर देखिए क्रिकेट है, कुछ भी कहना सही नहीं होता है जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए। मयूर सामना करेंगे बैट्समैन सतीश। यस, इस वक्त वेले में शुभा धुमाल अपनी आवाज का धमाल मचा रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज मयूर। पहली गेंद स्लॉक करने की कोशिश और आउट, कॉट बिहाइंड। कठिनाइयों की तरफ बढ़ते हुए आज थोड़ा सा हैजी क्लाइमेट है। आसमान में हल्के फुल्के दूधिया बादल हैं और जो सूरज की रोशनी हम तक आ रही है मानो वो छन के आ रही है, लेकिन मौसम बहुत खुशगवार। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए मयूर। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए समीर। 5 गेंदे 19 रन। बाएं हाथ के बैट्समैन है। 500 रुपए का हर हैट्रिक के लिए इनाम है। हर चौकों की हैट्रिक के लिए विकेट और सिक्सर हैट्रिक राकेश पाटिल और काले रत्न नंदन पाटिल की तरफ से। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए समीर को स्विंग एंड मिस आगे रखा था और आड़े बल्ले से स्विंग करने की कोशिश। बढ़िया बॉलिंग। 4 में 19। ये गेंद छूट गई मानो मैच छूट गया। जागृत मराठा राणा ने टॉस जीता है। पहले
फील्डिंग करने का फैसला किया और वैताल टीम को बल्लेबाजी की दावत दी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए ड्राइव किया गेंद को, 1 रन, 1 से कुछ भी नहीं होगा। 3 गेंदे 17 रन, 18 रन, तीनों को बाहर मारना होगा। हवाई यात्रा या हवाई हमला विकल्प बचा है। क्या बॉलिंग की वीएम इंटरप्राइजेस कालेर के गेंदबाजों ने, एक छोटे टोटल पे गजब की गेंदबाजी। पहले मैच में सुनील पाटिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, जवाब अक्षय ने भी अच्छा दिया था। खड़े खड़े खेला लेकिन कुछ भी नहीं, सिर्फ 1 रन। लगभग जीत की मोहर लगाती हुई यहां पर वीएम इंटरप्राइजेस कालेर। वीएम इंटरप्राइजेस कालेर हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे, यही कहावत दिख रही मैदान में। खुद भी बाहर, दूसरे को भी बाहर करने के चक्कर में इसे कहते हैं हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे। वीएम इंटरप्राइजेस विनोद मुकादम कालेर फेम टीम है। सूरज मात्रे हमारे साथ हैं, जीटीसी यस, जागृत मराठा प्रदीप सेठ उर्फ पप्पू सेठ 40+ अध्यक्ष की टीम है। फुलटॉस गेंद, ये भी चले डग आउट में और इस मैच को जीत लिया यहां पर वीएम इंटरप्राइजेस। अभिनंदन विनोद मुकादम, वीएम इंटरप्राइजेस। हार्ड लक रिग्नेश 11 रानाल। तो इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं मनोज।